आपण पाहत आहात सत्य आणि रोखठोक बातम्या दाखवणारा न्यूज चॅनल आपलं कोल्हापूर न्यूज। कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे। तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवू लागला आहे। अशा परिस्थितीत थंड पेयाऐवजी कोल्हापूरकरांचा कल आता पारंपरिक पेयाकडे वळताना दिसत आहे। लिंबू सरबत, ताक आणि लस्सी यासारख्या पेयांना सध्या मोठी मागणी वाढली आहे। मार्च महिन्याची सुरुवात होताच कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा पारा चढू लागला आहे आणि दुपारच्या कडक उन्हामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत। उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी आता कोल्हापूरकरांनी पारंपरिक पेयाकडे मोर्चा वळवला आहे। शहरातील जनता बाजार, दसरा चौक, बिंदू चौक, शाहू मैदान या परिसरात लिंबू सरबत, ताक आणि लस्सीच्या गाड्यांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे। कडक उन्हात थंडगार लिंबू सरबताचा घाट किंवा माठातील गार ताक आणि गोडसर लस्सी यामुळे नागरिकांना क्षणातच दिलासा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। विशेष म्हणजे आरोग्यासाठीही फायदेशीर ठरणाऱ्या या पारंपरिक पेयांना नागरिकांकडून अधिक पसंती मिळत आहे। त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा पारंपरिक पेयाची चव आणि मागणी दोन्ही वाढताना दिसत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे आता तहान भागवण्यासाठी कोल्हापूरकरांचा विश्वास पुन्हा एकदा लिंबू सरबत, ताक आणि लस्सीवरच असल्याचे स्पष्ट होत आहे। आपलं कोल्हापूर न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।